नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये खूप मोठा धमाका पाहायला मिळतो. तो म्हणजे आता मानिनीताई सगळ्यांच्या समोर ती बॅग घेऊन येतात आणि बॅग समोर टाकताच सगळ्यांनाच धक्का बसतो. तर आता जीवावर विचारतो वसू आत्या. तर त्यानंतर काव्य आवाज येत म्हणते रम्या. रम्या म्हणू लागते नाही नाही, आम्ही काहीही केलेलं नाही आहे. तर आता मानिनीताई या चौघांनाही म्हणतात आता तुम्हीच ठरवा की यांचं काय करायचं. आता चौघही पुढे येतात. तर वसू आत्या म्हणू लागतात मी हे एकटीने केलेलं नाही आहे. तर आता रम्या नाटक करत म्हणते बस आई, अगं किती वेळा, अजून किती वेळा तू खोटं बोलणार आहेस आणि किती वेळा तू यांचा विश्वास तोडणार आहेस. अगं हे सगळं काही तूच केलं आहेस आणि आता का खोटं बोलतेस, का हे सगळं तू केलं आहेस. तर वसू आत्या म्हणू लागतात रम्या अगं हे सगळं काही मी केलं आहे आणि तू यात सामील नव्हतीस. रम्या म्हणते नाही, मला यातलं काहीच माहीत नव्हतं. तुला कळतंय का आई तू काय केलं आहेस. तर त्याचवेळी मिथून काका म्हणू लागतात कळतंय, आम्हाला तरी सगळं कळतंय आणि रम्या या सगळ्याची पोलखोल इथेच होणार आहे. तर विक्रम म्हणू लागतात रम्या ही बॅग तुमच्याच दोघींच्या खोलीत होती ना आणि तुला काहीच माहीत नाही असं तू बोलतेस का. रम्या म्हणते हो मामा, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच मला यातलं काहीच माहीत नाही. म्हणजे ही बॅग आमच्या रूममध्ये होती आणि माझे काही कपडे ऑर्डर केले होते, ते उद्या येणार होते आणि माझे जुने कपडे ठेवण्यासाठी ही बॅग मी कपाटावरून खाली काढली होती. परंतु या बॅगमध्ये काय आहे हे खरंच मला माहीत नव्हतं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, हे नक्की काय घडतंय मला नाही माहीत. रम्या घाबरूनही केलेली असते आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तर मानिनीताई म्हणू लागतात रम्या अगं तुझा जन्म झाल्यापासून मी तुला ओळखते, तू काय होतीस आणि पार्थच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर तू काय झाली आहेस ना हे मला चांगलंच माहीत आहे. अगं जी मुलगी पार्थच्या साखरपुड्यामध्ये स्वतःला हर्ट करू शकते ती मुलगी काय करू शकते हे मला माहीत नाही असं समजू नकोस. आणि वसुताई तुमच्याबद्दल काय बोलू, लग्नात तर नंदिनीला किडनॅप करण्यापर्यंत तुमची मजल गेली होती आणि मला तर खात्री आहे की हे कारस्थान तुम्हा दोघींचंच आहे. रम्या तू खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण मला चांगलंच माहीत आहे. अगं ज्या दिवशी हे चौघही बाहेर फिरण्यासाठी गेले होते त्या दिवशी तुम्ही लग्नाला जातो असं खोटं सांगून घराबाहेर पडलात आणि कोणाला शंका येईल इतक्या लवकर तुम्ही घरीसुद्धा आलात. मग त्याचं काय उत्तर आहे गं रम्या तुझ्याकडे. रम्या म्हणते मामी अगं त्याचं कारण मी तुला त्याच वेळी सांगितलं होतं. तर आता मानिनीताई म्हणतात हो त्यावेळी तू कारण सांगितलं होतंस रम्या आणि त्यावर मी विश्वास ठेवावा. अगं रम्या विश्वास ठेवायला तुम्ही दोघं पात्र आहात का. अगं ज्या दिवशी तुम्ही हे बाहेर पडले त्याच वेळी बाहेर पडलात आणि निश्चितच तुम्ही फार्म हाऊसवर गेला होता. आता हे पुरावे फार्म हाऊसवर आहेत हे तुम्हाला कसं कळालं हे तरी मला माहीत नाही, परंतु हेच पुरावे तुम्ही फार्म हाऊसवरून इथपर्यंत घेऊन आलात आणि मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे की तुटलेल्या चाकाची बॅग घेऊन तुम्ही तुमच्या रूमच्या दिशेने जात होता. हो की नाही रम्या. आता रम्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर मानिनीताई वसू आत्यांना म्हणतात वसूताई तुम्ही तरी बोला ना, हे सगळं काही खरं आहे ना, हे पुरावे तुम्हीच घेऊन आलात ना, याचा अर्थ तुम्ही फार्म हाऊसवर गेला होता. तर मानिनीताई म्हणतात आणि तुम्ही असं म्हणताय की आम्ही फार्म हाऊसवर गेलोच नाही, मग या तुटलेल्या बॅगेचं चाक जीवाकडे कसं आणि ते जीवाला फार्म हाऊसवर कसं सापडलं, बोला ना आता. आता मात्र रम्या आणि वसू आत्या यांना काय बोलावं काहीच कळत नाही. वसू आत्या म्हणतात नाही नाही मानिनी, अगं त्याचं काय झालं. आता वसू आत्या काही बोलणार तर रम्या म्हणू लागते आई त्या दिवशी 1 ते 1.5 तास तू गाडी घेऊन मी येते असं म्हणून कुठेतरी गेली होतीस, ती तू फार्म हाऊसवरच गेली होतीस आणि हे पुरावे घेऊन येण्यासाठी, असं म्हणत रम्याने आता सगळा डाव पलटलेला असतो आणि सगळं काही वसू आत्यांवर ढकललेलं असतं. या सगळ्यामध्ये तिने स्वतःच्या आईलाच दोषी ठरवलेलं असतं. तर वसू आत्या म्हणतात रम्या. आता रम्याचं असं बदललेलं रूप पाहून वसू आत्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही. तर विक्रम रम्याला विचारतात आता हे नवीन काय अजून नाटक. तर रम्या रडण्याचं नाटक करत आपण यामध्ये काहीच सहभागी नाही असं दाखवत म्हणू लागते नाही नाही मामा, हे नवीन नाटक नाही आहे. म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला यातलं काही सांगितलं नाही, परंतु आम्ही लग्नासाठी म्हणून बाहेर पडलो आणि पनवेलच्या आसपास गेल्यानंतर आईने गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि ती कुठेतरी निघून गेली होती. 1.5 तास झाला तरीसुद्धा ती आलीच नाही. मी तिची वाट पाहत तिथेच थांबले होते आणि 1-1.5 तासानंतर ती तिथे आली आणि आई तू खरं सांग हे सगळं करण्यासाठी तू फार्म हाऊसवर गेली होतीस, असं म्हणत रम्या रडण्याचं नाटक करू लागते. वसू आत्या रम्याला म्हणतात रम्या तू
मी असं काहीही केलेलं नाही आहे रम्या. रम्या तू? तर रम्या म्हणू लागते, खोटं बोलू नकोस आई, हे सगळं काही तूच केलंयस. असं म्हणत आता रम्या या सगळ्याच्या आरोपीच्या पिंजऱ्यात वसुआत्यांना उभी करते आणि म्हणू लागते, आई अगं तू असं वागशील, असं काहीतरी करशील, यावर माझा विश्वासही बसत नाही आहे. अगं आई तू सगळ्यांचा विश्वासघात केला आहेस. अगं जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या यांच्या आयुष्यातलं ते काळं कुट्ट 16 डिसेंबर तूच घडवलंयस ना. असं म्हणत आता रम्याने वसुआत्यांनाच दोषी ठरवलेलं असतं. आई अगं तूच आहेस ना जिने यांचे फोटो, यांचा भूतकाळ हे सगळं काही त्या पेनड्राईव्हमध्ये तूच टाकलं होतंस ना. आता वसुआत्यांना काही बोलायलाच देत नसते. वसुआत्या म्हणतात, रम्या अगं. तर वसुआत्या काही बोलणार. रम्या म्हणू लागते, आई म्हणूनच तू त्या दिवशी विचारत होतीस ना की एक्स्ट्रा पेनड्राईव्ह आहे का. आता मला या सगळ्याचा अर्थ कळतोय. आता या सगळ्याची मला लिंक लागते. आई अगं खरं बोल, असं का केलंस तू? हे सगळं करण्यामागे तुझा काय स्वार्थ होता? वसुआत्यांना रम्या मात्र काही बोलायला देत नसते, परंतु नाटक करत म्हणू लागते, बोल आई, तूच या घरावर संकट आणलंयस ना, तूच हे सगळं काही घडून आणलंयस ना, बोल आई. वसुआत्यांना मात्र काय बोलावं काहीच कळत नसतं, कारण आपलीच मुलगी आपल्या विरोधात उभी राहिली आहे. जिच्यासाठी आपण सगळं काही करत होतो तिने आपलाच खेळ केला आहे हे वसुआत्यांच्या लक्षात आलेलं असतं. रम्या म्हणू लागते, बोल आई, तूच आणलंयस ना या घरावर संकट. आता रम्याचा हा शब्द ऐकून वसुआत्यांना तो क्षण आठवतो. रम्या म्हणालेली असते की आपल्याला लवकरात लवकर काहीतरी पाऊल उचलावं लागेल. या घरच्यांना जर सत्य कळालं तर आपण दोघंही यामध्ये अडकणार आहोत. वसुआत्या म्हणतात, हो आपण दोघीही अडकू. तर रम्या म्हणते, नाही आपण दोघींनीही अडकून चालणार नाही. म्हणजे बघ ना, जर सत्य समोर आलं तर आपल्याला एकीला कोणीला तरी बाजूला व्हावं लागेल. म्हणजे मी असं करेन, जर सत्य सगळ्यांसमोर आलंच तर मी तुझं नाव देईन आणि तुलाच त्यामध्ये अडकवेन. एकटी मी बाजूला होईल. वसुआत्या म्हणतात, रम्या अगं तू काय बोलतेस? रम्या म्हणते, हो आई, अगं आपण दोघींनीही अडकून चालणार नाही. त्यासाठी एकटीला थांबावं लागेल आणि म्हणूनच जर तशी वेळ आली तर आपला कोड हा असेल संकट. आता रम्या पुन्हा एकदा बोलते, बोल आई, हे संकट तूच आणलंयस ना. त्यावेळी वसुआत्यांच्या लक्षात येतं की रम्या बोलली होती की हे सगळं काही मी तुझ्यावर ढकलेन आणि शेवटी रम्याने तेच केलेलं असतं. आता रम्या रडण्याचं नाटक करत वसुआत्याने म्हणू लागते, आई अगं खरं बोल, नाहीतर तू माझं मेलेलं तोंड बघशील. आता रम्याने वसुआत्यांना चांगलंच अडकवलेलं असतं. आता रम्याच्या तोंडून हे शब्द ऐकताच वसुआत्या म्हणू लागतात, रम्या अगं प्लीज ना, प्लीज असं बोलू नकोस. आता रम्याचा जीव वाचवण्यासाठी वसुआत्या खोटं बोलत म्हणतात की हो मी मान्य करते की हे सगळं काही मीच केलं आहे. आता वसुआत्यांच्या तोंडून सत्य ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. इकडे मात्र जीवा आणि काव्या यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळ्यांच्या सत्य समोर येताच वसुआत्या म्हणू लागतात की हो मी मान्य करते की खरंच हे सगळं काही मीच केलं आहे. तुमच्या आयुष्यातला 16 डिसेंबर मीच घडवून आणला आहे. हे तेच फोटो आहेत जे फोटो मी फार्म हाऊसवर जाऊन मिळवले होते. सगळे पुरावे फार्म हाऊसवर जाऊन मीच मिळवले होते आणि त्यानंतर हे सगळे पुरावे मी पेनड्राईव्हमध्ये मीच टाकले होते. पार्थच्या पेनड्राईव्हमध्ये सगळे पुरावे टाकणारी मीच आहे. असं म्हणत वसुआत्यांनी रम्यासाठी सगळा ब्लेम स्वतःवर घेतलेला असतो. आता रम्या नाटक करत वसुआत्यांच्या समोर येते आणि म्हणू लागते, आई हे सगळं करत असताना तुला लाज नाही का वाटली? का केलंयस तू हे सगळं काही? किती वेळा या सगळ्यांचा तू आनंद हिरावून घेणार आहेस? किती वेळा या घरावर संकट आणणार आहेस? आई अगं हे सगळं तू का करतेस? आपल्या कर्माची फळं आपल्याच मुलांना भोगावी लागतात, हे साधं कळत नाही आहे का गं तुला? आई आज अशा तुझ्या वागण्यामुळे मी सुखात नाही आहे. वसुआत्या म्हणतात, रम्या. असं म्हणत वसुआत्या रम्याचा हात हातात घेतात. रम्या आपल्या आईचा हात बाजूला करते आणि म्हणू लागते, देवा अशा आईच्या पोटी मला का जन्म दिलास? का मला जन्माला घातलंस? असं म्हणत रम्या रडण्याचं नाटक करते आणि स्वतःलाच मारून घेत असते. आता हा रम्याचा ड्रामा सगळ्यांनाच खरा वाटत असतो. काव्या रम्याला सावरते तर इकडे जीवा वसुआत्यांना. काव्या रम्याला म्हणू लागते, रम्या अगं काय करतेस तू? हा वेडेपणा प्लीज करू नको. तर विक्रम म्हणू लागतात, रम्या अगं सावर स्वतःला, बस चला हा तुझा तमाशा पुरे कर आणि शांत हो जरा. असं म्हणत विक्रम आता रम्यावर चिडलेले असतात. परंतु रम्याची काही नाटकं संपत नसतात, तिचा ड्रामा काही संपत नसतो. आता रम्या तिथे असणाऱ्या जगमधलं पाणी घेते आणि आपल्या डोकीवर वतायला सुरुवात करते. सर्वच जण रम्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी काव्या तिच्या हातातला तो जग काढून घेते. तर त्यानंतर विक्रम विचारतात, रम्या अगं काय चाललंय? कसली नाटकं लावली आहेस तू? वसुआत्या म्हणतात, रम्या अगं काय करतेस बाळा तू? रम्या म्हणू लागते, आई तुझ्यामुळे 16 डिसेंबरला सुद्धा
पार्थने असंच पाणी डोक्यावर ओतून बादली रिकामी केली होती. आता पार्थला आणि घरातील सर्वांनाच तो क्षण आठवतो. काव्याचं सत्य ज्यावेळी सर्वांसमोर आलेलं असतं त्यावेळी पार्थने हेच केलेलं असतं. आता रम्या पार्थच्या मनामध्ये मोठेपणा मिळवण्यासाठी हे सगळं काही आता स्वतःहून करत असते. रम्या पुढे रडतच म्हणू लागते आणि पार्थ तेव्हा म्हणाला होता की प्रेम करणाऱ्या पार्थच्या नावाने मी आंघोळ करतोय आणि आज ही रम्या तुझ्या नावाने आंघोळ करते आई, असं म्हणत रम्याने अगदी मोठेपणा मिळवण्यासाठी स्वतःच्या आईला जिवंतपणेच मारलेलं असतं. रम्याच्या अशा बोलण्यामुळे वसुआत्यांना खूप त्रास होत असतो. आज रम्याने चांगुलपणा दाखवण्यासाठी हे केलेलं सगळं नाटक असतं, परंतु या सगळ्याचा वसुआत्यांना खूप त्रास होत असतो. वसुआत्या म्हणू लागतात रम्या बाळा प्लीज असं बोलू नकोस ग. रम्या आता रडण्याचं नाटक करू लागते. तर मानिनीताई म्हणतात रम्या ग तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? मानिनीताई रम्याला म्हणतात रम्या प्लीज आता वेडेपणा करू नकोस, प्लीज शांत हो. तर रम्या नाटक करत वसुआत्यांना म्हणते तू जर माझी आई नसतीस ना तर मी तुझ्या कानाखाली, असं म्हणत रम्या आता वसुआत्यांवर हातही उगारते. तर मानिनीताई रम्याला म्हणतात रम्या अगं स्वतःच्या जिभेला आळा घाल, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? आणि वसुताई अहो तुमच्या अशा वागण्यामुळे तिची काय अवस्था झाली आहे तुम्हाला दिसत नाही आहे का? तर पार्थ आता मानिनीताईंना म्हणतो आई तुला खरंच असं वाटतंय का हे सगळं काही वसुआत्याने एकट्यानेच केलं आहे? तर मानिनीताई म्हणतात मला माहीत नाही, परंतु पार्थ स्वतः आशाने वसुताईंना तो पेनड्राईव्ह टेबलच्या खणात ठेवताना पाहिलं होतं. अर्थात आता आशालाही माहीत नव्हतं की त्या पेनड्राईव्हमध्ये काय होतं आणि आपल्यालाही माहीत नव्हतं, परंतु सत्य ज्यावेळी समोर आलं त्यावेळी सर्वांनाच कळालं. परंतु तो पेनड्राईव्ह आशाने वसुआत्यांना ठेवताना स्वतःहून पाहिलं होतं. त्यामुळे आशाने मला सांगितलं होतं की वसुताईंनीच तो पेनड्राईव्ह त्या ठिकाणी ठेवला होता. आणि एवढंच काय तर काव्या हॉस्पिटलला होती त्यावेळीसुद्धा वसुताई 16 डिसेंबरबद्दल माझ्याशी बोलल्या होत्या. तर आता वसुआत्यांना आणि मानिनीताईंना तो क्षण आठवतो. वसुआत्या म्हणालेल्या असतात की या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही, 16 डिसेंबर नंतर मी कोणाच्याही आयुष्यात लुडबुड केलेली नाही. आणि त्याचवेळी मानिनीताई म्हणतात 16 डिसेंबर म्हणजे, तर त्यावेळी मात्र वसुआत्या शांतच झालेल्या असतात. त्यावेळी त्या काहीच बोललेल्या नसतात, परंतु त्याची लिंक आता कुठेतरी मानिनीताईंना लागत असते. तर मिथुन काका म्हणू लागतात एक मिनिट रम्या मला एक सांग, 16 डिसेंबरला या सगळ्यामध्ये तुझा हात नव्हता असं तू म्हणतेस, परंतु 16 डिसेंबरची रील मी पूर्णपणे पाहिली होती. त्यामध्ये टॅटू काढलेला फोटो होता, परंतु या सगळ्या संपूर्ण सामानात कुठेही टॅटू काढलेला फोटो नव्हता. मग हा टॅटू काढलेला फोटो आला तरी कुठून? आता मिथुन काकांनी घातलेला प्रश्न सगळेच जण विचार करू लागतात. आता रम्याला आठवतं कारण या टॅटूचा शोध घेण्यासाठी रम्या आणि वसुआत्या एकत्रच गेलेल्या असतात. त्यावेळी वसुआत्या रम्याला म्हणतात रम्या ग चल इथे काहीही सापडणार नाही, परंतु त्याचवेळी बॅनरवर लावलेला काव्या आणि जीवाचा फोटो रम्याला सापडतो आणि रम्या तो फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेते आणि म्हणू लागते आई अगं बघ जीवाच्या छातीवर काव्याचं नाव आहे, म्हणजेच आता हा पुरावा सगळं सत्य समोर आणू शकतो, असं म्हणत रम्यानेच हा डाव टाकलेला असतो. तर आता मिथुन काका रम्याला म्हणतात रम्या एवढं सगळं होऊन तुला असं म्हणायचं आहे का की हे सगळं काही वसुताईंनी एकटीने केलं आहे? आणि तेही एका तासात, म्हणजे एका तासात तिने बॅग आवरली, एका तासात त्या टॅटूच्या दुकानात जाऊन तो फोटो घेऊन आली आणि एका तासात हे सगळं काही मॅनेज केलं. खरंच कमाल आहे रम्या. आता मात्र मिथुन काकांनी रम्याला चांगलंच अडकवलेलं असतं. मिथुन काकांना कळालेलं असतं की या सगळ्यामध्ये रम्यासुद्धा सामील आहे. मिथुन काका म्हणतात रम्या तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न कर आणि कितीही नाटक करण्याचा प्रयत्न कर, परंतु मला खात्री आहे की हे सगळं काही एकटा माणूस मॅनेज करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की या सगळ्याशी तुझाही संबंध आहे, या सगळ्याला तुझीही फूस आहे आणि तुझीही साथ आहे. आणि मला तर तुझ्याबद्दल खात्रीच आहे. तू उसातून जातेस परंतु अंगाला पाचट लागू देत नाहीस आणि मी तुला पहिल्यापासून ओळखतोय रम्या, त्यामुळे तू या सगळ्यामध्ये सामील आहेस याची मला पूर्ण खात्री आहे. आता रम्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. रम्या मनाशीच म्हणते की जर आता याने टॅटू पार्लरला फोन केला आणि सत्य समजलं की रम्या नावाची व्यक्ती या टॅटूबद्दल विचारण्यासाठी आली होती, तर एवढ्या दिवसांचा मी जो विश्वास कमावला आहे तो कायमचा धुळीस मिळत नाही, असं होऊन चालणार नाही. आणि म्हणूनच रम्या नाटक करत जीवाला म्हणते जीवा तू आताच टॅटू पार्लरला फोन कर आणि विचार ना या काव्या नावाचा टॅटू शोधण्यासाठी विचारण्यासाठी कोणी आलं होतं का? तर त्यावेळी जीवा म्हणतो रम्या
तू शांत हो, असं म्हणत जीवा म्हणू लागतो. मला तरी असं वाटते की या सगळ्यामध्ये रम्याचा काहीही दोष नाही. या अगोदरसुद्धा वसू आत्यांनी सगळं घडून आणलं होतं आणि आतासुद्धा हे सगळं काही वसू आत्यांनी एक हातीच घडून आणलं आहे, असं म्हणत आता जीवाने रम्यावर विश्वास दाखवलेला असतो. तर मानिनीताई म्हणू लागतात, परंतु जीवा. तर त्याचवेळी काव्य म्हणते, आई मलाही असंच वाटते की या सगळ्यामध्ये रम्याचा काही हात नाही. आता नंदिनी काव्याला म्हणते, काव्या तुला इतकी खात्री आहे रम्याबद्दल की या सगळ्यामध्ये रम्याचा काहीच हात नाही? तर मिथुन काका म्हणतात, नाही तर काय, या रम्याला मी चांगलंच ओळखतोय, त्यामुळे हिच्या बोलण्यावर आणि हिच्या या नाटकांवर कोणीही विश्वास ठेवू नका. प्लीज सगळ्यांनी समजून घ्या, ही रम्या काय करू शकते हे मला चांगलंच माहीत आहे. तर आता विक्रम म्हणू लागतात, बस बस करा सगळ्यांनी, थांबवा हे सगळं काही. हा विषय कितीही उगाळला ना तरीसुद्धा फक्त मनस्तापच होणार आहे. परंतु रम्याचं जाऊ देत, परंतु या वसुताईने जे काही केलं आहे ना ते खरंच मला ऐकवतही नाही आहे. वसुताई इतक्या खालच्या तयाराला जाईल असं मला वाटलंही नव्हतं. परंतु या दोघींसमोर मी आता हात सोडले आहेत. या सगळ्यांच्या कारस्थानानं मी खरंच कंटाळलो आहे. त्यामुळे रम्याचं सोड, पण वसुताईचं काय करायचं ना हे मानिनी तूच बघ, असं म्हणत विक्रम यांनी आता त्या दोघांसमोर हात सोडलेले असतात. आता वसू आत्या विक्रम यांच्यासमोर हात जोडत म्हणू लागतात, विक्रम मी खरंच तुमची माफी मागते, परंतु या सगळ्यामध्ये रम्याचा काहीही हात नाही. रम्याने काहीही केलं नाही. तर आता मानिनीताई म्हणू लागतात, पण मी कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? तर आता वसू आत्या म्हणतात, तुमचा विश्वास नाही आहे का? तर मी माझ्या मेलेल्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते की या सगळ्यामध्ये रम्याचा काहीही हात नाही. रम्याने काहीही केलेलं नाही. खरं तर या दोन्ही मुलींनी आपल्या भावा बहिणींमध्ये फूट पाडली आणि याचाच राग माझ्या डोक्यात होता आणि म्हणूनच हे सगळं काही मीच घडून आणलं आहे. या सगळ्यात रम्याचा काहीच दोष नाही. रम्या नाटक करत म्हणू लागते, आई अगं तू हे का केलंयस? बाबा जर वरून बघत असतील ना तर त्यांचा आत्मा तडफडत असेल ग. कितल्या खालच्या पातळीला गेली आहेस ग तू? तो दिवस म्हणजे काव्य आणि जीवाच्या यशाचा दिवस होता आणि याला तू अशी गालबोट लावलंयस? शी आई, खरंच मला लाज वाटते. वसू आत्या नाटक करत म्हणतात, चुकली ग तुझी आई, खरंच चुकली. तर रम्या वसू आत्यांना म्हणू लागते, चुकली आहेस ना तू, मग या चुकीची शिक्षासुद्धा भोग. रम्याला असं बोलताना ऐकून वसू आत्या म्हणतात, रम्या म्हणते की हो, आजपासून तू या घरात राहायचं नाहीस. आता हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ रम्याला म्हणतो, रम्या मी तुझ्यावर विश्वास ठेवावं असं तुला वाटतंय ना, मग तू एक काम करशील? रम्या म्हणते की हो, मी हवं ते करायला तयार आहे. तर पार्थ म्हणतो, लग्न करशील? रम्या म्हणते की हो, मी लग्नाला तयार आहे. तर आता इथे चौघही बसून विचार करू लागतात. तर आता नंदिनी म्हणू लागते, मला नाही वाटत की रम्या बदलली आहे, मी तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. परंतु काव्या आणि जीवाचा मात्र रम्यावर विश्वास असतो. तर दुसरीकडे वसू आत्या रम्याला म्हणतात, तू असं का बोललीस की मी लग्न करेन? तर आता वसू आत्यांना रम्या म्हणू लागते, इथून पुढची स्टोरी इंटरेस्टिंग होत जाणार आहे. तर आता रम्या नक्की कोणता डाव टाकेल आणि पार्थने टाकलेला हा डाव यशस्वी ठरेल का? रम्या लग्न खरंच करेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.